दरम्यान बदलापूरमध्ये ज्या शाळेत चिमुकलीवर अत्याचार झाला होता ती भाजपशी संबंधित होती। त्यांना वाचवण्यासाठी बलात्काराचा आरोप असलेल्या अक्षय शिंदेचा पोलिसांना सांगून एन्काउंटर केल्याचा खळबळजनक आरोप राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी केला। तर हा एन्काउंटर नसून सत्ताधाऱ्यांनी खून केल्याचा दावा शिवसेना ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी केला। की कोणाला वाचवण्यासाठी, आपटेला वाचवण्यासाठी तर अक्षय शिंदेचा फेक एन्काउंटर सरकारने करायला लावला का, हा आता प्रश्न त्यानिमित्तानं अनुत्तरित आहे। याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि फेक एन्काउंटर कोणी करायला लावला, कोणाच्या दबावाखाली करायला लावला आणि कोणाला वाचवण्यासाठी करायला लावला, हा प्रश्न आज अतिशय महत्त्वाचा आहे। अक्षय शिंदेला गोळी घालताना अजून कुणाला तरी वाचवण्यासाठी, स्वतःचा नाकर्तेपणा झाकण्यासाठी आणि स्वतःची काळवंडलेली इमेज उजळून घेण्यासाठी जाणीवपूर्वक सत्ताधाऱ्यांनी पोलिसांच्या संगनमताने अक्षय शिंदेचा खून केला। ज्या पद्धतीनं त्याची हत्या केली, एन्काउंटर केलं, तो विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राजकीय फायद्यासाठी त्याची हत्या केली का? गृहमंत्री देवेंद्र फडणवीस होते, त्यांना अंधारात ठेवून हा प्रकार झाला अशी माझी माहिती आहे। तेव्हाचं तत्कालीन सरकारला, अडचणीत आलेल्या सरकारला स्वतःची इमेज ही महाराष्ट्रामध्ये रॉबिन हुड इमेज करायची होती। त्यांचा आदर्श कोण आहे मला माहित नाही, पण कायद्याचं राज्य असलेल्या महाराष्ट्रामध्ये न्यायाने निर्णय देण्याच्या आधीच न्याय द्यायचा ही नवीन पद्धती सुरू करण्याची जी काही ओढ लागली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।